धन्या अरे धान्य काय रे 50 रुपये असेल तर देन राव त्याकडे. अरे माझ्याकडे का पैसा झाड आहे का हलवल्या 2-3 टंगानं पडली चिल्लर म्हणून खरं हा बकरे किती आहे 8-10 असेल. काय भाव चालू एका बकरीची बोकड्याची आता काही माहित नाही इकडे. तू गावात राहतो का मसनात राहतो तुम्ही अरे ते सोड धन्या मी काय म्हणतो काय काहीतरी लाईन लावणं पडते इकडे. हात तर कापूर राहिले नाही. अरे आवनं मै बी आता तर करू लाईन लावणं पडते का ते बकरा पाहणं पडतो गड्या काहीतरी बकरा पाहणं पडते. हम्म. हो यार. अरे ते पाय ते आला बकरा. अण्णा 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 आहा. मला नाही वाटत अण्णा पैसे देईन म्हणून. अरे ते इलेक्शनला हारल्यापासून आहे ना अण्णाचं लय दाबदान आणलं. हा तो हारल्यापासून लय टेन्शन मध्ये लय पैसा वाटला त्यानं आणि ज्यांनी पैसा दिला हा. त्यांना त्याला मतच दिलं मी. तेव्हापासून लय टेन्शन मध्ये ते. नाही पण जुगाड लावणं पडतो हो अण्णाला गोळात घेणं गोळ्यात पडतो. घेणं पडतं ते लय चिकट आहे राव. चिकट आहे हो. आपण का कमी आहे का हो. ही उद्या जवळ इथं राम राम अण्णा राम राम म्हणलं राम राम. 2 मिनिटं या ना आहे का काय काम आहे ते बोला लवकर. या इकडे या हा बस बस बसा काय म्हणता बोला लवकर. बसा बसा तुम्ही लय काम आहे माहिती आहे आम्हाला तुमच्या लय काम आहे पण तुम्ही बोलायला तयार नाही लय माया पातळी कधी कडे अण्णा आम्ही तुमचे सच्चे कार्यकर्ते राव. काय काम आहे लवकर बोला. मी तुमच्यासारखा रिकामा नाही आहे पण तुम्हाला दारूसाठी 1 रुपया बी भेटणार नाही. आहे का अण्णा आम्ही दारू कधीच सोडली दारू पितच नाही आम्ही. मग अरे मले तर वासानं बी कस तरी होतंय. वाजवी सण होत नाही शरण एखाद्या पियानारा माणूस चालला ना त्या वासाने चक्कर 8 घंटे उठत नाही. मग तुमची शपथ तुमचे नाटक मला माहिती आहे बेवड्यानो कशासाठी चालू आहे काय पण तुम्हाला दारूसाठी 1 रुपया बी भेटणार नाही. आहे का अण्णा कर दे छोटी बात अण्णाने विश्वासच बसत नाही. अण्णा तुमच्यावर एवढा जीव आहे मी भाण्याला काय म्हणत राहतो की अण्णासारखा माणूस अख्ख्या गावात नाही. हा अण्णासारखा सोजवळ मवाळ माणूस नाही मवाळ माणूस. अण्णा झोपते तुमचंच नाव आम्ही तुमचे सच्चे कार्यकर्ते तुम्हाला तुमची गरज गावाले सरपंच म्हणून पण तो सोपानराव सरपंच झालाय त्याच्याबद्दल महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणं या ठीक इतके दिवस गेले कुठे होते इलेक्शनच्या टायमाला. आहे का ते काय झालं इलेक्शन टायमाले ना माझ्या सासूला 5 वाट्या घालता दवाखाना तो 15 दिवस मी 5वानी 3रा त्याला 3च म्हणायचे पण ते भावनेच्या भरात 5वा बोलून गेला. हा ते भावना मग जीव आहे ना माझ्या सासू माझ्या बायकोवर जेवढा प्रेम नाही तेवढं माझ्या सासू पण बा अण्णा आता पुढच्या 5 वर्ष शिकले आम्हाला तुम्हाला सरपंच पाहायचं हा भावी सरपंच म्हणजे आज ते काय ते भव्य दिव्य भव्य दिव्य आणि अशा माणसाची गावाला किंमत आहे. रस्ते बा गावात तुम्ही मनापासून अंतकरणापासून करता तुम्ही जे काय ते करता तुमच्यासारखा माणूस आहे ना आता तुम्हाला सांगतो पा त्या सोपानरावनं किती पैसा झाला गावाचा येईल कल्पना आहे तुम्हाला काही नाही. मग हे आपल्या गावात रस्त्याचे गट्टू बसवलेले मंजूर झाले ते 25 लाख बसवले गट्टू नाही उद्घाटन केलं का नाही तुम्ही होते का नाही उद्घाटनाले. मग मी होतो मोठे मोठे लोक होते. बाण्या तू होता का नाही. मग मी तर साक्षात डोळ्याने पाहिले पाहिलं ना तू मग होता ना. अरे तुम्हाला सांगतो आपल्या गावात हागंदारी मुक्त गाव योजना आली. हा बरोबर सगळ्या लोक आहे कोण त्या सोपानराव नाही ना फॉर्म भरून घेतला आणि 9,000 घरा परत देणार होते ते सगळा पैसा काढला याच्याकडून फॉर्म भरून घेतला. मग साक्षीदार ये साक्षीदार आहे मी पण बाई 1 रुपया मिळेल नाही अण्णा मला. त्याच्यावर यावर माहितीच्या अधिकाऱ्याची केस टाकू हा जेलमध्ये टाकू हा फक्त तुम्ही साक्षीदार राहसान का. अर्ध्या रात्री बोला बोकड्यासारखे मुंडी कापून टाकायची. तुमच्या पाठीशीच अण्णा काळजी करू नका. आम्ही सच्चे कार्यकर्ते आणि तुमच्या सारख्या माणसाची आज गावाला गरज आहे. एकदा तो जेलमध्ये गेला तुम्ही गावात हिरो हा सरपंच पुढच्या भावी तुम्ही आता दणक्यात प्रचार करू मग तुमचं नाव ते मोठं असं हा भव्य दिव्य तुमचा असा मोठा 20 बाय 30चा बॅनर. जास्त होईन तो 30 बाय 20चा नाही 15 बाय 20चा 15 बाय 20चा मोठा बॅनर हा आणि त्याच्यावर तुमचं नाव कवठेवाडीचे ताजे झालेले सरपंच माननीय रघुनाथरावजी अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. टाका फुलं. अरे ते तसं नाही ते येडं ते शिक्षण अण्णा ते तोंड पण वाटतं का तो ग्रॅज्युएट होईल म्हणून तो 5-10 बसले दुपार लोक शाळा करायला होतं ना म्हणाले ना अरे येड्या भावळ्यात कस नाही ते श्रद्धांजली मेल्यावर राहतं असं आहे का. हे म्हणजे सरपंच झाल्यावर म्हणजे चांगल्या गोष्टीला शुभेच्छा देतात. तर कसं घेशील ते कसं आता ताजे झालेले कवठेवाडीचे सरपंच माननीय रघुनाथ अण्णा
यांना सरपंचपदी नियुक्ती झाल्याबद्दल बिनविरोध निवडून आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. हे दोन एवढाले गुच्छ तुझ्या बाजूला फुलाचे इकून एक गुच्छा इकून एक गुच्छा आणि तुमचा असा ब्लॅक चेअर असा मध्ये आहे ना. अरे बा बेकार काय कार्यक्रम बरं आहे बा. आम्ही जातो ते जरा सासू ऍडमिट आहे दवाखान्यात. ते गोळ्या बिळ्या आणायचे आहे तिथे मेडिकलले पैसे लागणार कोणाकडे तरी पाहणं पडतील जास्त. चाल बरं. अरे कोणाकडे कशाला पाहता मग अण्णानी का? अरे अण्णा म्हणलं काय करा द्या तुम्हाला नको राहू दे. अरे आपले तुम्ही आमचेच कार्यकर्ते माले. हा ते आहे म्हणा. किती पाहिजे? किती 200 ना. काय नाही 200 पाहिजे होते. अरे दवाखान्याचं काम आहे कमी जास्त लागतंय 500 रुपये घेऊन जा. नाही नाही एवढे काय अण्णा. नाही घेऊन जा राहू द्या. अण्णा एवढे नका देऊ अण्णा. एवढीची गरज नाही. राहू द्या राहू द्या तुम्ही राहू द्या ना. राहू द्या हो. मी म्हणलं तुला अण्णा लय भोळा माणूस आहे. दिलदार माणूस आहे दिलदार. अण्णा सारखा माणूस कोणी नाही. अरे येऊन येणार कोण. अण्णा शिवाय आहेच कोण. आता वाढवू नको. चल पटकन 3-4 बदल्याच्या आधी येऊ का अण्णा. या इकडून आलं इकडे जा आता. जमाना गेलाच फोडशीन प्लास्टिकचे कमी पे नाही तर बायको सकाळी मागून फेस करीत. एवढ्या चांगल्या टायमाला कशाला तुम्ही तिचं नाव काढलं. बरं जाऊ दे. बर नाना भाऊ हो तुम्ही त्या अण्णाला त्या सोपानराव विरुद्ध भडकावून चांगले 500 रुपये काढले. अरे मला सांगा आता त्या सोपनरावले आणि त्या अण्णाला काही कमी करा. अरे शेतलं झालं 6 महिने हिजणार नाही. ते मी खरंय म्हणा. आणि काय ते लोकांच्या मानामुळून भ्रष्टाचाराचा पैसा कमवले त्या सोपनराव या अण्णा काय कमी पाहायचं आहे का. नाही बरोबर बरोबर. अरे आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे. केव्हा टचकन फुटेल त्याचा काही भरोसा नाही. आलं ध्यानात त्या लॉकडाऊन मध्ये चांगले रसी मेले का नाही. मेले काहीच नाही रे भाऊ सोबत काहीच नाही. म्हणून तुला सांगतो प्रत्येक क्षणाचा आहे ना आनंद आनंद घेतला पाहिजे माणसानं. आहे का नाही. या मॉल मध्ये मला एक गाणं आठवलं. अरे भाऊ वक पटकन वक. यार की है यारी निभानी पीले उमर राजा पीले ओमर जानी कमी टाक पाणी. वा आय लव्ह यू भाऊ. आय लव्ह यू टू. अरे चुकू नको ना गाण सगळीकडे. बरं जाऊ दे. आज आपण रिक्षाने गेलो जाऊ. रिक्षाने हो हे आपलं आज राजा माणसं आहे आपण. राजा आहे. हा जमाल पडशील मागे. नाही चालायचं ना. हो चालत चालेल मग चला चला आज रिक्षाने जाऊ आपण गिरी. हो रिक्षा थांब आलोच. कुठे चाललं. अरे कामावर राहते दम काय रिक्षा थांब बदललो आलोच मी. आले का रिक्षा आले का. रिक्षा आले का. अरे नाही ना दिसू राहिली. मग एवढा टाइम तू का आधी गोट्या खेळत होता का. दिसलीच नाही रिक्षा. आज दे. अरे तू बावळा आहे का रे. थांबून नाही राहिला ना तो. अशी गाडी तर थांबवत असते तर बापान थांबवली अशी गाडी. मग तू सांग कशी थांबाची गाडी. व इकडे हे बाय पहिले पाच गाडी येऊ देत पहिले मागे राहायचं. हो एवढा लंबा हात निघाला असा. हो धना भाऊ येऊ दे रे. चेक झाली. येऊ दे रिक्षा येऊ दे. अरे हो बेवड्या मुंबईत गाडी सापडली का तुम्हाला मरले असते ना. सॉरी शक्तिमान आम्हाला ते चौकात बेवडे दिसता आले. जाऊ दे चौकात सोड ना. पैसे देतो ना. पैसे पैसे बसा मग. ठीक बस बस रे तोड पाहतो तू चालले
उतरा आला तुमचं गाव. हा उतरा खाले. आलं अरे एवढ्या आरबीएम खोलून एवढ्या जोरात का बाबू अरे प्रेमाने सांगितलं अरे बाबू रे. उतर रे भाण्या काय इकत घेतो काय गाडी आता हा ऐशर 50 रुपयाला आयस करायला देऊ राहिले. अरे जाय रे वो जाय रे हा जाऊ दे रे. अरे भाण्या अरे हळकू रिक्षावाल्यांचा आपला बिना पकाचा पोपट गेला. अरे आपण नीट ना त्यानं गाडीत बसून नुसती रेस केली ठर्र पडल डल 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 ठर्र पडल डल 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 गेला बाळगो 50 रुपये घेऊन. अरे सिया मायचा तिला अरे गावाच्या मागे लागले भूत लागले भूत लागले भूत गावाच्या मागे लागले भूत लागले भूत लागले भूत म्हणता म्हणता करता लूट करता लूट करता लूट भविष्य त्यांचं काय काय कुठून पायात पाहिजे सोन्याचं बूट